एका गावामध्ये 3 पुऱ्या होत्या. त्या पुरीत एकाचं नाव होतं वैष्णवी, राधिका आणि सुप्रिया. असं काहीतरी त्यांचं रोज लग्न व्हायचं. लग्नाच्या नंतर त्यांचे तिन्ही नवरे आळशी निघले. ते आळशी लग्नाच्या नंतर त्यांची मम्मीने असा दिमाग केला की ही लवकर कामात जात नाही त्यापर्यंत तुम्ही स्वयंपाक करायचं नाही. बरं मम्मी म्हटली आणि वैष्णवी म्हणती हां आता तुम्ही कामाला पण जात नाही. राधिका आली म्हणायला लागली ही जेवायला पण करत नाहीत आणि काय नाही नुसते आळशीपणा करतात. असे त्यांचे रोज रोज नवीन नवीन भांडणं व्हायचे. त्यामुळे तिघीने प्लॅन केला मम्मी माझा नवरा तर कामाला पण जात नाही त्यामुळे आमचे दोघं पण जात नाहीत आता करावं तर काय. तिची मम्मी म्हणली तुम्ही एक नाटक करा की आता मी गावाकडे जाणार आहे. त्यामुळे तिची मम्मी म्हणाली हा लवकर लवकर तुम्ही काय करा तुमच्या नवऱ्याला मला स्वयंपाक करून ठेवा आम्ही तुम्ही जाणार आहोत गावाला. त्यामुळे त्या दोघींचे रोजच असे भांडणं व्हायचे. किटकिट किटकिट करून ती दोघं असे रोज भांडणं करायचे. भांडणं झाल्याच्या नंतर ते लगेच गावाला गेले. गावाला गेल्या गेल्या विचार केला की आता तर हे तिघंजण सुधारते. पण त्याची मम्मी म्हणाली हा तिघं सुधरत नाही. त्यामुळे ते लवकर लवकर घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर अशी जोरात त्यांची भांडणं झाली की मम्मी तू आम्हाला धोका दिलास कारण तुझ्यामुळं आमचा संसार बरबाद झाला. असं काय नाही पोरींनो मी काय करे मला माहीत होतं काही काम करत नव्हते. हो तुला समजा माहीत होतं. त्यामुळे दोघांची भांडणं अशी जोरदार झाली की विचारच करू नका. त्यांची मम्मी म्हणाली तुम्ही आता एक काम करा लवकरात लवकर आपल्या घरी या. बरं असं का बरं ठीक आहे. आता आम्ही लवकरात लवकर आपल्या घरी येत आहोत आणि घरी आल्याच्या नंतर बघतो त्याला सांगतो की आम्ही आज सध्या माहेरला येऊ शकत नाही. त्यामुळे तिघी त्यांनी असे भांडणं करायला लागले की विचारच सोडून द्या. त्यामुळे ती म्हणाली आता लवकर लवकर घरी या बघूत आपण पुढलं पुढलं काय होईन ते होईन. बरं चालतंय मम्मी आम्ही जातो लवकर बॅग बिग भरून घरी येतो. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हणाली हा चला आपण जाऊ आता गावाकडे. आणि असंच काहीतरी नवीन वेगवेगळे भांडणं व्हायचे म्हणून असंच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा आता रोज भांडणं व्हायचे म्हणले की आता तिथं नवरा आला एका दिवशी म्हणलं चला आपल्या लवकर माहेर येते. माहेरला गेल्याच्या नंतर त्याने विचार केला की असा मम्मी हा आम्ही आता तिघंजणं कामावर जाणार नाहीत. बरं चालते चालते. त्यानंतर काही जणांची नवीन मुळे भांडणं झाली. भांडणं झाल्याच्या नंतर ती म्हणाली तुमची बायको प्रेग्नेंट आहे. बरं बरं चालतंय चालतंय असं काहीतरी नवीन वेगळं ऐकून त्यांना पण शांत बसून विचार केला की आम्ही पण 3 दोघं कामाला जाणार लय आळशी आहेत आम्ही.